पहिल्यांदा उमेदवारी मिळाली? आज आई तुळजाभवानीच्या मंदिरात गाभाऱ्यात मी पहिल्यांदा येते महायुतीची उमेदवार म्हणून मी घोषित झालेली आहे। मला सगळ्या देशपातळीवरच्या आणि आपल्या राज्यातल्या सर्व महायुतीच्या नेत्यांचं म्हणजे थँक्यू म्हणायचं आहे त्यांना, त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी एका महिलेला प्रतिनिधित्व दिलं आहे। मला वाटतं या धाराशिव लोकसभेचं आई तुळजाभवानीच्या म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या धाराशिव लोकसभेमध्ये एका महिलेला प्रतिनिधित्व देऊन नारी शक्तीचा सन्मान महायुतीने केलेला आहे आणि 1001% आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि सगळ्या माझ्या धाराशिव लोकसभेमधल्या नारी शक्ती ही निवडणूक हातात घेतील आणि निश्चित मला विजय मिळणार आहे। 2019 मध्ये तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची होती, नाही तर 19 मध्ये नाकारला आणि त्याच पक्षांना तुम्हाला 24 मध्ये संधी मिळाली, नेमकं कसं बघता? नाही, मी कधी नाकारल्याचा विषय नाही। मी आज महायुतीची उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे आणि आता आपल्याला पुढचा विकास करायचा आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या पेसला आपल्या धाराशिव जिल्हा पळवायचा आहे विकासाच्या ह्याच्यामध्ये। त्याचा मुद्दे विकासाचे मुद्दे आपलं पाणी आहे, आपल्याला बरेच गोष्टी, आपल्याला शाळा आपल्या चांगल्या करायच्या आहेत, आपली मुलं लातूरकडे तिकडे म्हणजे बरेच मुद्दे आहेत। आता तिथं गेल्यानंतर अजून सविस्तर बोलू ना नंतर। आज जनरल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।